प्रांजल केवलकर प्रकरणामध्ये पुणे पोलिसांची रोहिणी खडसेंना सुद्धा नोटीस। रोहिणी खडसेंची 1.5 तास अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून चौकशीनंतर रोहिणी खडसेंचा जबाब नोंदवला गेला। जरांगेंनी ताकदीच्या जोरावर 374 जातींच्या लोकांना समुद्रात बुडवून टाकावं, त्यांनी ओबीसी समाजाला मारून टाकावं, संपवून टाकावं। जरांगे मराठा समाजाच्या ताकदीवर दादागिरी करतायत। वडेट्टीवारांचा जरांगेंवर संताप। येवल्याचा अलिबाबाचे शब्द आहेत आणि परळीच्या टोळीला वडेट्टीवार नावाचा नवा भिडू भेटलाय। त्यांच्या तोंडून हे सगळं वदवून घेतायत। यांना फक्त जातीय दंगली घडवून आणायच्या आहेत। मनोज जरांगेंचा छगन भुजबळांचा वडेट्टीवारांवर निशाणा। अजित पवारांविषयी मोठं षडयंत्र सुरू, मनोज जरांगेंचं वक्तव्य। तर भुजबळ आणि परळीच्या गँगनं पवारांचं कुटुंब संपवण्याचा घाट घातलाय, जरांगेंची टीका। निवडणुकीला उभं राहतो म्हणाले आणि शेवटी उभे राहणार नाही असं म्हणाले, भुजबळांचा जरांगेंना टोला। जरांगेंनी येवल्यात आले तेव्हा मी 4 मुंड्यात चित केलं, भुजबळांचा निशाणा। मी काय कुणीही अजित पवारांना संपवू शकत नाही, जरांगेंच्या आरोपांवर छगन भुजबळांचं प्रत्युत्तर। ओबीसींच्या नेत्यांनीच ओबीसींची फसवणूक केली, मनोज जरांगेंचं वक्तव्य। तर शरद पवारांनी यांना आरक्षण दिलं, त्याचेही उपकार यांनी ठेवले नाहीत, मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर निशाणा। मुंबईमध्ये महापौर मराठी आणि महायुतीचाच महापौर होईल, संजय राऊतांच्या आरोपांनंतर नवनाथ वन यांचं प्रत्युत्तर। मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांकडून विश्वास व्यक्त। तर मुंबईचा महापौर मराठी होणार, तोही भगव्या रक्ताचाच होईल, दिल्लीचे जोडे उचलणारा होणार नाही, राऊतांचा नाव न घेता शिंदेंना टोला। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक या महापालिकांसंदर्भात ठाकरे बंधूंचं एकमत, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। ठाकरे बंधू एकत्र येत असल्यास वाईट वाटायचं कारण नाही, छगन भुजबळांची प्रतिक्रिया। तर मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर होणार, भुजबळांकडून विश्वास व्यक्त। यवतमाळमध्ये एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाचा मोर्चा, बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गातनं आरक्षण देण्याची बंजारा समाजाची मागणी। 400हून अधिक पोलिसांचा बंदोबस्तही तैनात। लातूरमध्ये बंजारा समाजाकडून मोर्चाचं आयोजन, मोर्चामध्ये जिल्ह्यातल्या ग्रामीण भागासह कर्नाटक सीमावर्ती भागातनं बंजारा समाज दाखल। हैदराबाद गॅझेटियरच्या शासन निर्णयाविरोधातील याचिकांवरील आजची सुनावणी उद्या होणार, तर याचिकेमध्ये योग्य ते बदल करण्याची याचिकाकर्त्यांना अनुमती। कफ सिरपमुळे उपचार सुरू असलेल्या मध्य प्रदेशातील 6 मुलांचा नागपुरात मृत्यू, औषधांबद्दल काही संशयास्पद वाटल्यास प्रशासनाला कळवा, औषध विभागाचं नागरिकांना आवाहन। सरन्यायाधीश भूषण गवईंवर हल्ला करण्याचा प्रयत्न, वकिलानं जवळ येऊन बूट फेकण्याचा प्रयत्न केला, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वेळीच रोखलं। तर सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही, वकिलाचं वक्तव्य। सुरक्षा रक्षकांनी वकिलाला तातडीनं बाहेर काढलं। दिलीप खेडकरच्या जामीन अर्जावर आज बेलापूर न्यायालयामध्ये सुनावणी, तर दिलीप खेडकरनं ट्रक क्लिनरचं अपहरण केल्याचाही आरोप। पुणे पोलिसांची गुंड निलेश घायवळच्या घरावर छापेमारीमध्ये घायवळच्या कोथरूडमधल्या घरात जिवंत काडतुसांसह मराठवाड्यातील पवनचक्की प्रकल्पासंदर्भातल्या फाईल्स सापडल्या। पोलिसांकडून घायवळचे कोथरूड परिसरातील ऑफिसही सील। नितेश राणे जिल्हा बँकेतील कर्ज घोटाळ्यांचे सूत्रधार, प्रकरणाची संबंधित यंत्रणांनी दखल घेतली नाही, राजन तेलींचा नितेश राणेंवर आरोप। तर बँक टिकली पाहिजे म्हणून मुख्यमंत्र्यांना भेटणार, राजन तेलींची माहिती। निलेश घायवळला कुणी मदत केली, क्लिअरन्स सर्टिफिकेट कुणी दिलं याचीही चौकशी व्हावी, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। तर पोलिसांनी तपास करावा, जिवंत काडतुसं नाही, जिवंत गाडलेली माणसंही सापडतील, रवींद्र धंगेकरांचा खळबळजनक दावा। धंगेकर आमदार नाहीत, प्रसिद्धीसाठी चर्चेत राहावं लागतं, धंगेकरांकडे आरोप करून चर्चेत राहण्यापलीकडे काम नाहीये। दरेकरांची धंगेकरांवर टीका, तर दरेकरांना पुणेकरांच्या व्यथा माहीत नाहीयेत, धंगेकरांचं दरेकरांना प्रत्युत्तर। प्रसाद लाड यांची बेस्टच्या नवनियुक्त महाव्यवस्थापकांसोबत बैठक, बेस्ट कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात ही बैठकीत कामगारांसंदर्भातील अनेक महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा। आनंदाचा शिधा योजना बंद होण्याची शक्यता, यंदाच्या दिवाळीमध्ये आनंदाचा शिधा वाटपासाठी निधीचा प्रस्ताव तयार करण्यात आला नसल्याचं सूत्रांचं म्हणणं। तर मुख्यमंत्री कार्यालयाकडून सूचना न मिळाल्यामुळे निधीचा प्रस्ताव तयार करण्यात आला नसल्याची माहिती। आनंदाचा शिध्यावर आता योग्य निर्णय वरिष्ठ मंडळी घेतील, वरिष्ठ निर्णय घेऊन जो शिधा आहे तो पोहोचवतील, पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। तर आनंदाचा शिधा शिंदेंनी सुरू केला म्हणूनच योजना बंद केली असावी, आनंदाच्या शिध्यावर शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजनेमुळे इतर ठिकाणी फटका, तर यावेळी शक्य नसल्याचं आनंदाच्या शिध्यासंदर्भात अर्थ खात्यानं सांगितलंय, सर्वच विभागांना निधीची कमतरता, भुजबळांची माहिती।
अमित शहा पॅकेज जाहीर करतील अशी अपेक्षा होती. राज्य सरकारकडून अद्याप केंद्राला प्रस्ताव गेला नाही. शशिकांत शिंदेंची टीका. अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा फॉरेन्सिक अहवाल समोर. देशमुखांच्या गाडीवर टाकलेला दगड 9.5 किलोचा असल्याचा अहवालात उल्लेख. रिपोर्ट बदलण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकण्याचाही प्रयत्न झाला. अनिल देशमुखांची प्रतिक्रिया. रमी प्रकरणात कोकाटेंकडून रोहित पवारांना नोटीस, तर कोकाटेंकडून रोहित पवारांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा. कोकाटेंनी पाठवलेल्या नोटीशीवर आज सुनावणी. माणिकराव कोकाटे कोर्टात बाजू मांडणार. अनिल परबांनी शासनाचा 700 कोटींचा महसूल बुडवला, तर विनापरवानगी परवानगी पनवेल ते राजापूर केबल लाईन टाकली. रामदास कदमांचा आरोप, तर मुख्यमंत्र्यांना अनिल परबांसंदर्भात सर्व पुरावे देणार. कदमांचं वक्तव्य. शिवतीर्थवर मनसे नेत्यांच्या बैठकीला सुरुवात. राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवतीर्थवर मनसे नेत्यांची ही बैठक. पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशीची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची परंपरा. मात्र राज्याला 2 उपमुख्यमंत्री असल्यामुळे कार्तिकीची पूजा नेमकं कोण करणार? शिंदे की अजित पवार? या संदर्भात मंदिर समितीसमोर पेच. पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक संपन्न. 2 उपमुख्यमंत्री असल्यामुळे शासकीय महापूजा कोण करणार? यासाठी विधी आणि न्याय विभागाकडे मंदिर समितीची विचारणा. रत्नागिरीच्या गणपतीपुळे देवस्थान समितीकडून नुकसानग्रस्त जिल्ह्यांना मदतीचा हात, तर ट्रस्टकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 21 लाख आणि सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र या संस्थेला 21 लाखांची मदत. अमरावतीमध्ये मराठवाड्यातल्या नुकसानग्रस्तांसाठी आता मुख्यमंत्री सहाय्यता निधीत काँग्रेसकडून मदत. माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या उपस्थितीमध्ये 3,53,000चा चेकही सुपूर्द. सिंधुदुर्गच्या दोडामार्गामध्ये ओंकार नावाच्या टस्कर हत्तीचा बागायती शेतीमध्ये वावर. हत्तींमुळे बागायती शेतीचं नुकसान. हत्तीचा योग्य तो बंदोबस्त करण्याचीही मागणी. सोलापूरच्या फोफळजमध्ये रेल्वे भुयारी मार्गात पावसाचं पाणी साठल्यानं 20 दिवसांपासून फोफळज शेटफळ हा रस्ता बंद. रस्ता लवकर सुरू न झाल्यास ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा. परळीमध्ये खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकरी देवीदास शिंदेंची आत्महत्या. 10,000 रुपयांचे 5 लाख रुपये दे नाहीतर शेती नावावर कर, असा सावकारानं तगादा लावला होता. त्यामुळेच आत्महत्या केल्याची माहिती. संभाजीनगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल. पुण्याच्या बिरगाव खोऱ्यातील शेती गोगलगायींच्या उपद्रवानं संकटात. हातातोंडाशी आलेल्या भातासह इतर पिकांची नासाडी होत असल्यानं शेतकरी हैराण. बीडच्या परळीमध्ये काढून ठेवलेलं सोयाबीन पुन्हा पावसानं भिजल्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. दिवाळीपूर्वी पंचनामे करून आता नुकसान भरपाई देण्याचीही मागणी. गडचिरोलीमधील सिरोंचा आणि कोरची या तालुक्यात मुसळधार पाऊस. पावसाचा भात आणि कापसाच्या पिकाला फायदा होणार असल्यानं शेतकरी सुखावला. नाशिकच्या विंचूरमध्ये व्यापाऱ्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ गाव बंद. प्राणघातक हल्ल्याचा व्यापाऱ्यांकडून तीव्र निषेध. आरोपींवर कठोर कारवाई करण्याचीही मागणी. जळगावच्या भुसावळमध्ये दीपनगर राखीची वाहतूक करणाऱ्या 23 टँकरवर आरटीओची कारवाई. आरटीओ विभागाच्या पथकानं कारवाई केल्यानं खळबळ. नागपुरातील मानकापूर पोलिसांकडून वाहन चोरीच्या प्रकरणात एका आरोपीला अटक, तर आरोपीकडून सुमारे 5 लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त. गोंदियाच्या पुराडामध्ये शेततळ्यात बुडून 3 तरुणांचा मृत्यू, तर पोहायला गेलेले असताना 3घांचा मृत्यू झाल्याची माहिती. घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त. चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यातल्या उमा नदीच्या पुलावर वाघाच्या हल्ल्यातनं दुचाकीस्वार अगदी थोडक्यात बचावला. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. अमरावती शहर परिसरामध्ये बिबट्याचा वावर. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागानं बसवला पिंजरा, तर नागरिकांना काळजी घेण्याचंही आवाहन. नाशिकमध्ये टवाळखोरांची सोशल मीडियावर व्हिडिओ बनवत दहशत माजवण्याचा प्रयत्न. गुन्हेगारीचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा असं म्हणत रील्स व्हायरल. टवाळखोरांकडून नाशिक पोलिसांना व्हिडिओ बनवत आव्हान. पोलिसांना सायबर पेट्रोलिंग वाढवावी लागणार आहे. दरम्यान नाशिककरांची या संदर्भात मागणी. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातल्या दहिवतमध्ये पेट्रोल पंपावर दरोडा. पिस्तुलाचा धाक दाखवत 4 दरोडेखोर 22,000ची रोकड घेऊन पसार. पोलीस निरीक्षकांकडून घटनास्थळाची पाहणी करत पुढील कारवाई सुरू. नांदेड शहरातील पीर बुहरहान या नगरमधून 1.5 वर्षांच्या मुलाचं अपहरण. 2 अनोळखी व्यक्तींनी अपहरण केल्याची माहिती. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. अपहरणाचा गुन्हा दाखल होऊन आता अधिकचा तपास या संदर्भात सुरू.
कोल्हापूर सांगली रोडवर कोंडगिरी या फाट्याजवळ भीषण अपघात, भरधाव कारची दुचाकीवर येणाऱ्या दोघांना धडक, तर अपघातात 2 परप्रांतीय कामगारांचा जागीच मृत्यू.